आज होणार 21 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 14 डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. अंतिम यादी आज जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये फक्त 21 जिल्हे आहेत आणि आज 21 जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आलेली आहे. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे 14 डिसेंबर. आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी 21 जिल्ह्यांची यादी फायनल झालेली आहे किंवा अंतिम यादी जाहीर झालेली आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत याच्याविषयीची माहिती आपण लगेच जाणून घेऊया. आज 14 डिसेंबर आहे आणि आज पैसे कशामुळे वाटप होणार हा देखील महिलांना प्रश्न पडू शकतो. तर या प्रश्नाचे अत्यंत महत्त्वपूर्ण उत्तर ठरते ते म्हणजे ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सर्वांना सपोर्ट केलेला आहे आणि त्या सपोर्टमुळेच आज ते मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील. त्यामुळे आता पहिला निर्णय तर झालेलाच आहे. चेकवर सह्या देखील झालेल्या आहेत आणि त्यामुळे आज 14 डिसेंबर, आज वार शनिवार, आजपासून पैसे वाटण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो. आता 21 जिल्हे सर्वात अगोदर का तर हे पहा, DBT माध्यम जे आहे ती पैसे वाटण्यास सक्षम असते, परंतु फक्त दिवसाला 30 ते 35 लाख महिलांना पैसे वाटू शकतात. म्हणजे 35 लाख अकाउंटवर DBT माध्यम ते पैसे पाठवू शकते. त्यामुळे सर्वात अगोदर आता 21 जिल्हे जे आहे ते फायनल त्यांनी केलेले आहेत आणि 21 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे की नाही ते तुम्ही एकदा चेक करा, जेणेकरून तुम्हाला आज पैसे आले की लगेच तुम्हाला समजून जाईल. चला तर 21 जिल्ह्यांची यादी आपण लगेच जाणून घेऊया. आता ही यादी कुठून आली आहे असे देखील काही महिला प्रश्न विचारतील किंवा काही आपले मित्र प्रश्न विचारतील. तर हे पहा, अत्यंत विश्वासार्ह वेबसाईटवरून ही यादी आपण डाउनलोड करून तुम्हाला सांगणार आहेत. काय विषय होतोय, आम्ही जर वेबसाईटचे नाव सांगितले तर आम्हाला परत अडचण येते. त्यामुळे वेबसाईटचे नाव आम्ही सध्या सांगू शकत नाही, परंतु एक लक्षात घ्या तुम्ही, अत्यंत विश्वासार्ह वेबसाईट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र ते वेबसाईट नक्कीच पाहत असतो. त्या वेबसाईटवरून आपण ही यादी डाउनलोड केलेली आहे. चला तर ती यादी आता आपण लगेच जाणून घेऊया. 21 जिल्ह्यांची नावे आहे. तसेच 21 जिल्ह्यांची नावे तर आपण पाहणारच आहोत, परंतु त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे. ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे आले नाहीत, काही बहिणींना कमी पैसे आले, काही बहिणींना फक्त 1,500च आले, काही बहिणींना 3,500 आले किंवा काही बहिणींना 4,500 आले. तर अशा बहिणींनी नेमकं काय करायचं आणि त्या बहिणींना पैसे कधी भेटणार, तर 6वा अधिक 7वा हप्ता आता नवीन यादीमध्ये महिलांना भेटणार का, संपूर्ण माहिती आपण व्यवस्थित जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. आता हा आपल्यासमोर महाराष्ट्राचा मॅप आहे आणि या महाराष्ट्राच्या मॅपमध्ये आपण नकाशामध्ये आपण पाहणार आहोत 21 जिल्हे असे असणार आहेत की त्या 21 जिल्ह्यामध्ये आज पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यावर DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. तर हे पहा, आता काही सुरुवातीला काय झालं तर महिलांना पैसे वाटले, पहिले 2 हप्ते वाटले, त्याच्यानंतर दुसरे 2, त्याच्यानंतर 1 हप्ता वाटला. म्हणजे अशा प्रकारे जवळपास 7,500 रुपये महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहे. तुमच्याही खात्यावर जमा झाले असतील तर, आणि जर झाले नसतील तर ते कशामुळे झाले नाहीत ते आपण एकदम शॉर्टकटमध्ये जाणून घेऊया आणि लगेच त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला मी सांगून टाकतो. तर हे पहा, महिलांनी फॉर्म भरले, सर्व गोष्टी ओके केल्या, परंतु फॉर्म भरल्याच्यानंतर महिलांनी तो फॉर्म त्यांचा अप्रूव्ह होईपर्यंत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते आणि काही महिलांनी फॉर्म अप्रूव्ह होण्याच्या अगोदरच त्यांना वाटलं फॉर्म भरला म्हणजे झालं आपलं. तर तसं नाही मित्रांनो, फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्ही तो अप्रूव्हचा मेसेज तुम्हाला आला की नाही ते चेक करायला पाहिजे होते. आणि काही महिलांचा विषय काय झाला होता, फॉर्म तर भरला होता परंतु आधार कार्ड अपलोड करायचे सुरुवातीलाच ऑप्शन वेबसाईटवरच आले नव्हते आणि ते वेबसाईट ऑप्शन नंतर वेबसाईटवर आले, परंतु तेव्हा परत मग रिपीट अर्ज भरण्याची किंवा प्रोसेस म्हणा किंवा परत फॉर्म रिसबमिट करायचे ऑप्शन आले होते आणि ज्या महिलांनी फॉर्म टाईम टू टाईम रिसबमिट केलेला आहे अशा महिलांचे फॉर्म सर्व ओके झालेले आहेत. आणि हे झालं फॉर्मचं. आता याच्यानंतर महिलांचा बँकेत देखील, भरपूर महिलांची बँकेत देखील प्रॉब्लेम होते की बँकेत खाते चालू नाही किंवा खाते खूप जुने आहे आणि काही महिलांनी तर अत्यंत बेसिक बँकांची किंवा पतसंस्थेचे सुद्धा अकाउंट दिलेले आहेत. तर त्या अकाउंट्सवर पैसे येण्यास थोडी अडचण नक्कीच येत आहे, परंतु आता 21 जिल्ह्यांची यादीमध्ये तशी काही अडचण येणार नाही. डायरेक्ट पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत, कारण की याच्या अगोदर पैसे जमा झालेले आहेत. का आता काही महिलांना सुरुवातीला 3,500 किंवा 4,500 भेटले होते, तर अशा महिलांनी तर निश्चिंत राहायचं आहे, तुम्हाला पैसे 100% भेटणारच आहे. परंतु त्यामध्ये देखील काही महिला वगळल्या जाणारच आहेत. जरी सरसकट म्हणत असतील तरी देखील काही महिला असे आहेत की त्या योजनेतून वगळल्या जाणारच आहेत, कारण की त्यांनी काय केलेलं आहे तर एकापेक्षा 2 योजनेचा लाभ जो आहे ते त्यांनी घेतलेला आहे. मग ती संजय गांधी योजना असेल, निराधार योजना असेल किंवा इतर दुसरे 1-2 योजना असतील, त्या योजनेचा लाभ घेतल्यामुळे त्या महिला त्या योजनेतून वगळल्या जाणार आहेत. आणि अशा महिलांची संख्या जवळपास 45 लाख महिला आहेत की त्या योजनेतून बाहेर डायरेक्ट काढलेल्या आहेत आणि त्यांना वगळूनच आता यादी नवीन तयार केलेली आहे. त्या जिल्ह्यांची नावे आपण देखील लगेच जाणून घेऊया कुठल्याही प्रकारचा उशीर न करता.
सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो त्या जिल्ह्यामध्ये नावे आहेत अहिल्यानगर, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर बीड आहे मित्रांनो, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूर, पुणे. आणि आता पुणे जिल्ह्याविषयी तुम्ही काही दिवसांपूर्वी बातमी ऐकली असेल की पुण्यामध्ये 10,000 महिला अपात्र ठरल्या. तर त्या कशामुळे अपात्र केलेल्या आहेत त्यांनी, तर त्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे त्या ज्या महिला, काही महिला 2-2 योजनेचा लाभ घेत होत्या आणि काही तर बोगस फॉर्म होते, त्यामुळे काही महिला अपात्र नक्कीच केलेल्या आहेत. आणि आता त्या यादी देखील त्यामुळेच आता आपल्याकडे आलेली आहे. आता याच्यानंतर सातारा आहे, इकडे रायगड आहे, त्याच्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, म्हणजे आज जे जिल्हे असे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांना सुरुवातीला पैसे आले नव्हते आणि सुरुवातीला पैसे न आल्यामुळे आता त्यांना पैसे वाटप सुरू झालेले आहे. यांना आता पैसे किती भेटणार एकूण, तर ते जाणून घेऊया आपण लगेच. 6वा अधिक 7वा हप्ता तर यांच्या खात्यावर जमा आज होणारच आहे, त्यात काहीच वाद नाही. परंतु यासोबतच त्याच्या अशा महिलांच्या खात्यावर ज्या महिलांना सुरुवातीला कमी पैसे आले होते किंवा ₹1 आला नव्हता, तर अशा महिलांना देखील आज पैसे 100% भेटणारच आहेत, त्यात काहीच वाद नाही. परंतु आता महिला बोलती, सर 6वा अधिक 7वा हप्ताचं आम्हाला किती भेटेल, तर हे पहा, त्याच्याविषयी देखील आपण अपडेट लगेच तुम्हाला देऊन टाकू. 6वा अधिक 7वा हप्ता जो आहे तो महिलांना भेटणार आहे, तो म्हणजे ₹4,200. कारण की ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तर यांनी सर्व गोष्टी क्लिअर तर केलेल्याच आहेत की आता ज्याप्रमाणे आम्ही वचन दिलेले आहे बहिणींना, त्याचप्रमाणे 2100 अधिक 2100 म्हणजे आता पैसे कोणत्या महिन्याचे असतील, तर डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत DBT माध्यमाद्वारे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, ₹4,200 ते भेटतील तुम्हाला. आणि मेन म्हणजे गॅसची सबसिडी देखील तुम्हाला माहिती असेलही, कारण की गॅसची सबसिडी भरपूर महिला विचारतात, सर गॅसच्या सबसिडीचं काय झालं, किंवा ते ₹2,500 भेटणार होते, त्याचं नेमकं काय झालं, ते पैसे कधीपर्यंत आमच्या खात्यावर जमा होतील, तर ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो, जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. आता गॅसच्या सबसिडी अंतर किती पैसे भेटणार होते, तर ते पैसे भेटणार होते ₹2,500, कारण की ₹2,500 महिलांच्या खात्यावर जमा होणार होते अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत. तर ते पैसे आता कधीपर्यंत जमा होतील, तर त्याच्याविषयी देखील मित्रांनो तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. हे पैसे देखील येत्या 2 दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. ते एक काम काय आहे नेमकं, तर तुम्हाला सर्वात प्रथम गॅस एजन्सीमध्ये जायचं आहे. उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या नावावर आहे का नाही ते चेक करायचे आहे, आणि चेक केल्याच्यानंतर गॅस बुकिंग करूनच भरायचं आहे. आणि बुकिंग करून भरल्याच्यानंतर तुम्हाला 2 दिवसाच्या आत पैसे, जे सबसिडी आहे अन्नपूर्णा योजनेची 3 गॅस सिलेंडरची सबसिडी ₹2,500 डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो. आता काही महिला विचारतात, सर शिलाई मशीनच्या अर्जाचं काय झालं, तुम्ही बोलला होता सर अर्ज उद्या सुटतील, आज सुटतील. तर हे पहा, शिलाई मशीनचे अर्जसुद्धा सध्या तयारीत आहेतच म्हणजे जवळपास, कारण त्यांनी वेबसाईट तर लॉन्च केलेली आहे. ती वेबसाईट देखील मी नंतर तुम्हाला सांगून टाकणार आहे, त्याचं काही अडचण येणार नाही. वेबसाईट लॉन्च झालेली आहे आणि आता अर्ज देखील लवकरच चालू होणार आहेत. आणि अर्ज चालू झाल्याच्यानंतर ज्या महिला लवकरात लवकर अर्ज करतील, अशा 2,400 महिलांना काहीतरी शिलाई मशीन वाटप केली जाणार आहे. त्यामुळे आता तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करायचा, कधी करायचा, संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येणारच आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं, म्हणजे सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवायचं असतं. आणि व्हिडिओला लाईक तर तुम्ही करतच असाल आपले सबस्क्रायबर असल्यामुळे, तर त्या अडचण नाही. तर तुम्हाला सर्वात लवकर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि ज्या महिला लवकर अर्ज करतील, अशा महिलांना पैसे जे आहेत ते सर्वात अगोदर भेटणार आहेत. आता ज्या महिलांना सुरुवातीलापासूनच पैसे भेटले नाहीत किंवा आतापर्यंत पैसे भेटले नाही, नेमकं काय करायचं, तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. त्यापेक्षा तुम्ही काही करण्याचे असं नाही म्हणता येणार आपल्याला, परंतु हे पहा, तुम्ही एक काम करू शकता, बँकेचे खाते ॲक्टिव्ह आहे का, आपले सर्व गोष्टी क्लिअर आहेत का, किंवा बँकेत पैसे, काही महिलांचा तर असा विषय झाला आहे, पैसे तर बँकेत येऊन पडले, तर परंतु त्यांनी चेकच केले नाहीत की पैसे आले की नाही. तर पैसे जर बँकेत येऊन पडले असतील, तर ते तुम्ही जाऊन चेक करू शकता, पासबुकवर एंट्री करा, आणि पैसे जर पडले असतील तर लगेच काढून घ्या, काही त्यात अडचण येणार नाही शक्यतो. आणि आता पैसे कधी भेटणार, तर आजपासून पैसे वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो. आणि याच्या अगोदर ही 12 जिल्ह्यांची यादी आपण काल टाकली होती, आणि आज जवळपास 21 जिल्ह्यांची यादी आज टाकलेली आहे. म्हणजे काही जिल्हे रिपीट आहेत मित्रांनो, कारण की एका दिवसात त्या जिल्ह्यांना पैसे वाटणं शक्य झालं नाही, त्यामुळे 1-2 जिल्हे रिपीट नक्कीच झालेले आहेत. मी देखील ते मान्य करतो. त्यामुळे आता तुम्हाला फक्त काय काम करायचं आहे, तर यादी कालचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. त्यामध्ये काही जिल्हे आहेत आणि काही जिल्हे तर आता इथे आपण सांगितलेलेच आहेत. आणि आज 3 टप्प्यात सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा 3 टायमाला पैसे तुम्ही भेटणार असे म्हणू शकतो. कारण की सकाळी पहिला टप्पा असणार आहे 8 ते 12 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे 12 ते 3 वाजेपर्यंत, आणि तिसरा टप्पा असणार आहे 3 ते 6 वाजेपर्यंत. म्हणजे असे एकूण 3 टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत आज. आणि ज्या महिला
महिलांचे सर्व ओके आहे. याच्या अगोदर कमीत कमी 1 हप्ता जर आला असेल तरी त्या महिलांना अडचण शक्यतो येणार नाही. त्यांच्या खात्यावर देखील पैसे डायरेक्ट जमा होणार आहेत. ते म्हणजे किती तर 4,200 रुपये ते तर जमा होणारच आहे. सोबतच 2,500 रुपये 2,500 रुपये देखील जमा होणार आहेत. म्हणजे जवळपास 6,500 रुपये त्यांच्या महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर मित्रांनो नक्कीच बनत आहे. आणि चॅनलवर जर प्रथम आलेला असाल किंवा नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.